राज्यभरामध्ये आजपासून इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अभोणा परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था तसेच शिक्षण मंडळ, शिक्षण अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या वतीनं योग्य ती खबरदारी म्हणून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त, त्याचबरोबर शालेय पर्यवेक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास अथवा गैरवर्तन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अभोणा या शाळेच्या मुख्याध्यापिका शिरोडे मॅडम यांच्याकडून देण्यात आले. एकूण 22 ब्लॉक असून 543 विद्यार्थी या केंद्रामध्ये परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जाताना कुठल्याही दडपणाखाली न येता हसत खेळत परीक्षेला सामोरं जाऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं असं मतही शिरोरे मॅम यांनी व्यक्त केलंय. विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीनं अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार SM चौधरी, पोलीस नाईक VN महाले, DL आहिरे, ND बच्छाव, सुनीता ठाकरे हे बंदोबस्तासाठी हजर होते. राज्यामध्ये 15 लाखाहून अधिक विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला सामोरं जात आहे. मात्र परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही दडपणाखाली परीक्षा देऊ नये असंही शिरोरे मॅडम यांनी मत व्यक्त केलंय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे, अभोणा.